नमस्कार. मी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज मला तुम्हाला दाखवायचं आहे की जर आपली उकड चुकली असेल तरीसुद्धा आपण मोदक कसे करू शकू. मला आज 12 मोदक द्यायचे होते, तर म्हटलं छोटीशीच ऑर्डर आहे, तर मग मी तुम्हाला दाखवते की जर आपली घाईघाईत उकड कधी बिघडली तर आपल्याला काय करता येईल. पहिलं तर आपण इथे सारण बनवून घेणार आहे. इथे मी तूप घालून घेतलं, त्यावर खसखस घातली आहे आणि आता ही खसखस पूर्ण अशी छान खरपूस झाल्यावर त्यावर आपण गूळ घालून घेणार आहे. आता हा गूळ मी छोट्या वाटीनेच घातला आहे, कारण मला 12 मोदकांपुरतंच सारण बनवायचं आहे. तर मी इथे 1 वाटी गूळ घालून घेतलेला आहे. हा पूर्णपणे वितळला की मग आपण त्यामध्ये खोबरं घालूया. तुम्हाला प्रमाण तर माहिती झालं आहे. हे काजलचं गूळ नाही आहे, हे श्रीसुदनचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 1 वाटीला ऑलमोस्ट 3.5 ते 4 वाट्या खोबरं लागणार आहे. तर इथे मी हा गूळ पूर्णपणे पहिले वितळवून घेणार आहे आणि आता आपण त्यात खोबरं घालूया. खोबरं घालण्याची पद्धत माझी कशी आहे माहिती आहे ना, मी 1 वाटी करून घालते, म्हणजे मग आपल्याला परफेक्ट सारण मिळतं. सगळं एकदम घातलं की अंदाज येत नाही, लागेल तसं तसं 1 वाटी वाढवत जायचं आहे. आता जवळजवळ मी हे सगळ्याच आपल्या ट्युटोरियलमध्ये सांगितलेलं आहे, सारण बनवताना की आपण कसं घालायचं आहे. तर ही 2nd वाटी घालून घेतले. गणपतीमध्ये खूप लोकांनी मला फोन करून धन्यवाद मानले किंवा मला पर्सनली फोन केले की मॅडम तुमचे व्हिडिओज बघून आम्हाला खूप इझी वाटलं, यावेळेला काम करणं, मोदक बनवणं सोपं गेलं. तर ज्यांनी मला फोन केले किंवा मेसेजेस केले त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद म्हणते. आणि तुमच्यामुळे खरंच मला अजून खूप छान वाटतंय की मी हे करू शकले आणि मी शिकवल्याने माझंही ज्ञान वाढत गेलेलं आहे. हे तुमच्या सर्वांमुळे शक्य झालेलं आहे. तर आता मी इथे 3री वाटी खोबरं घालून घेतलं आहे. ही परतवून घेते. खरं तर चव मी खूप वेळा दाखवला आहे, पण तरी लोकांना पुन्हा पुन्हा बघायचं असतं म्हणून मी आज पुन्हा दाखवते. पहा, हे 3 वाटीनंतर ऑलमोस्ट झालेलं आहे. थोडंसं हलकंसं दाबून बघितलं की आपल्याला कळतं की जर त्यातून रस अगदीच बाहेर येत असेल तर मग आपण थोडंसं अर्धा 1 वाटी वाढवू शकतो. हे पहा, मी अर्धी वाटी अजून घातलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ, चवीपुरतं म्हणजे अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि वेलची पावडरही घालायची. हे सर्व छान परतवून घ्यायचं. कोणाला ड्रायफ्रूटवाले हवे असतील तर ह्याच्यात ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे. कोणाला केशर लावून हवी असते. प्रत्येकाला वेगळे वेगळे मोदक लागतात. आता माझी ही जी ऑर्डर आहे ते साधे मोदक हवे होते. इथे आपलं सारण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. तर मी वेलची पावडर आणि मीठ घालून घेते आणि मग आपण पुढच्या तयारीला लागूया. तुम्ही लोक हा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की कळवा. आणि जे मी गणपतीत ट्युटोरियल शिकवलं होतं त्याबद्दल तुम्हाला काही फायदा झाला का तेही नक्की कळवा. आता काय झालं की सगळ्यांना मोदक करायचं तर मी शिकवलं, पण मी आज मुद्दाम एक गोष्ट केली आहे की आज मी नेहमीचं पीठ न वापरता जरा वेगळं पीठ वापरून बघितलं. मुद्दाम मला माझी उकड बिघडवायची होती. खास मी तुमच्यासाठी आज हा वेगळा प्रयोग करून दाखवते. तर इथे मी तुम्हाला ॲक्च्युली नेहमी मी प्रमाण सांगते, पण आज काय झालं, माझा व्हिडिओ चालू झाला नव्हता. मी पुन्हा दाखवते की मी इथे पाऊण पेला, जेव्हा कोणी मी माझ्या नेहमीच्या ओळखीतलं पीठ नसतं तेव्हा मी डायरेक्ट 1 कप पाणी घालत नाही, म्हणजे 1 ग्लास पाणी घालत नाही, मी पाऊण ग्लास पाणी घालून मग करते.
तसं मी पाऊण ग्लास पाणी घातलं. याच्यात मीठ आणि साखर घालून घेतली. पाणी चांगलं उकळल्यानंतर 1 पेलाभर त्याच्यामध्ये मी पीठ घालून घेतलं. आता हे पीठ मी नेहमीप्रमाणेच भिजवलं, पण तरीही बघा तुम्ही काय फरक पडला तो. जसं नेहमी करते अगदी तसंच केलेलं, पण हे पीठ बिघडलं. तर कधीतरी असं होऊ शकतं. मी म्हणत नाही की होतंच म्हणून, पण कधी आपण चुकून आपलं रेग्युलर पीठ नसेल किंवा काहीही प्रॉब्लेम झाला, पिठाची उकड बिघडली, आपले मोदक होतच नसतील, तर काय करायला हवे हीच माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. आता इथे मी गॅस घालवून याच्यावर झाकण ठेवून देणार, जे की मी हे नेहमी करते. सगळी प्रोसिजर मी सेम केले तरीही आज पीठ म्हणजे उकड आपली बिघडलेली आहे. कारण की पीठ जेव्हा ओळखीतलं नसतं त्यावेळेस हा प्रॉब्लेम येऊ शकतो. कधी पाणी कमी जास्त होऊ शकतं किंवा उकड चिकट होऊ शकते किंवा अगदीच कोरडी होऊ शकते. कोरडी झाल्यावर ॲटलिस्ट आपण पाणी घेऊन मळू शकतो, पण चिकट झाली तर त्याला काहीच करू शकत नाही. तर आता इथे मी या भांड्यामध्ये नेहमीप्रमाणे पाणी घालून घेणार आहे आणि आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेणार. की सध्या जरा मी बाजूला ठेवेन, कारण की ते पाण्यामुळे सगळं छान व्यवस्थित भिजवून आपल्याला काढून घेता येतं, म्हणजे आपलं वेस्टेज कमी होतं. आता इथे मी नेहमीप्रमाणे मोठा सरफेसवालं भांडं घेऊन गाठी फोडून घेते आहे. हे आपलं झालेलं आहे आता इथे, कारण गरम असताना फोडल्यावर अगदी पटापट गाठी फोडता येतात आणि आपण छान मऊसूत पीठ करू शकतो, अगदी लोण्याच्या गोळ्यासारखं. पीठ असं दिसायला तर छान दिसतंय, पण जसं त्याच्यात पाणी वगैरे ॲड केलं ते इतकं चिकट झालं ना. हे पाहत आपलं हे झालेलं आहे. मी आता पाणी घेऊन मळून घेणार आहे. त्याआधी मी ही कढई सगळी क्लीन करून घेणार, म्हणजे आपल्याला हे काहीच वेस्टेज होणार नाही. पीठ आणि पाणी सर्व काही वापरता येतं आपल्याला. आता ह्याच पाण्याने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. एक्सिस पाणी घ्यायची गरज नाही आहे. पीठ खरं तर नॉर्मल झालं आहे व्यवस्थित, म्हणजे असं गरम बिरम नाही आहे. छान हाताने मळता येतं आहे. ॲक्च्युली यात मी थोडंसं पाणी जास्तीचं घेतलं, त्याच्यामुळे आपली पीठ म्हणजे जे उकड काढली होती ती बिघडली. इथे हे मी सगळं व्यवस्थित मळून घेते. पीठ बघून कोणाला वाटणार पण नाही ना की उकड बिघडली आपली. इतकं छान दिसतंय खरं. आता तेलाचा हात घेऊन आपण मळायचंय. आणि थोडा वेळ ही उकड अशीच ठेवायची, म्हणजे मग आपल्या
एक 5 ते 10 मिनटात छान मुरतं पीठ. हवंय तर मी शक्यतो कढईमध्ये पाणी घालून त्याच्यात ठेवते, पण ऑलरेडी आज पीठ मला जरा गडबड वाटली. हे बघा, हाताला नुसतं चिटकतंय ते, त्यामुळे बघूनच कळत होतं की काहीतरी बिनसलंय आज. ही अशी कालथ्याच्या साहाय्याने सगळी मी परात क्लीन करून घेतली आहे. कालचाही क्लीन झालाय. असं सर्व जितकी तुमची परात व्यवस्थित स्वच्छ असेल तेवढं तुम्हाला काम करायला पण मजा येईल आणि आपलं वेस्टेजही काही होणार नाही. खरं तर व्हिडिओ 2 दिवसापूर्वीच शूट करून झाला होता, पण मी म्हटल्याप्रमाणे मला अनंत चतुर्दशीपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी ऑर्डर पूर्ण केल्या आहेत आणि यावेळेस मी एकटीने ऑर्डर पूर्ण करून पण मी 2000+ मोदक केलेले आहेत. तर त्याबद्दल सगळ्यांनी मला कॉंग्रॅट्स म्हणायलाच पाहिजे ना. जस्ट किडिंग. तुम्हाला वाटलं तर नक्की मला कॉंग्रॅट्स करा आणि नाही केलं तरी मी सगळ्यांचे आभार मानेन. पण हा व्हिडिओ मला मुद्दाम करायचा होता, कारण खरंच बिचारा काय लोकांची उकड बिघडते आणि अक्षरशः रडकुंडीला येतात. मग त्यावेळेस काय करायला पाहिजे हेच मी तुम्हाला यातनं दाखवणार आहे. चला तर मग आता पुढच्या प्रोसिजरला लागूया आपण. हे मी सर्व अगदी काढून घेतलं. एकही गोष्ट मला वाया गेलेली आवडत नाही, म्हणून मी हे सर्व पाणीपासून सगळं व्यवस्थित काढून घेतलंय. सारण पण आपलं आता ऑलमोस्ट थंड व्हायला आलेलं आहे. इथे मी जरा तेल घेऊन मळलं, कारण की मला ते जाणवत होतं की खूप चिकटतंय पीठ हाताला, नेहमीसारखं नाही लागत आहे ते. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, ज्या मेजरचा आपल्याला मोदक बनवायचा आहे. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, 30 ग्रॅम पिठाचा गोळा घ्यायचा आणि 40 ते 45 ग्रॅम सारण भरायचं, जेणेकरून आपला मोदक 70 ते 75 ग्रॅमचा बनतो. त्या मोदकाची कॉस्ट मी साधे मोदक ज्याच्यात फक्त खसखस, गूळ आणि म्हणजे तुपावर फ्राय केलेली खसखस, गूळ आणि खोबरं, वेलची, मीठ, हे जे सारण आहे याचे मोदक मी 40 रुपये एक असा विकला आहे, म्हणजे गणपतीमध्ये. आणि ह्यावर्षी नारळ इतके महाग झाले होते की लिटरली आम्हाला 60% रेट वाढवावे लागलेले आहेत. कारण मागच्या वर्षी 22 रुपयाला नारळ होता, ह्यावर्षी अगदी होलसेलमधनं आणल्यावर पण 48 रुपीजला मिळत होता. मला तर 200-250 नारळ लागलेत, तर त्यामुळे मी होलसेल रेटनीच घेत होती. जो 55 रुपयाचा नारळ आहे तो मला 48नी मिळत होता, जो लास्ट इयर 22 रुपयाला होता. गुळाचे भाव वाढलेत, पिठाचे भाव वाढलेत, काय कमी आहे भावाची, तर आपण मोदक एवढ्या कमी रेटला विकायचा. बरं, मोदक व्यवस्थित भरलेला, सुबक, अगदी हाताने बनवलेला मी देते, तर मी तेवढे पैसे डिझर्व करते असं मला वाटतंय. कारण माझ्या आजूबाजूला इकडे जे कॉम्पिटिटर आहेत त्यांनी 25 ते 30 रुपयाला मोदक विकलेत, 25 रुपये जास्त करून. पण ना त्या मोदकाला आकार आहे, त्या मोदकामध्ये सारण किती आहे मी सांगू शकत नाही, कारण मोठेपणा नाही करत, पण माझं
मोदक ज्या वेळेला मी उकडते तर आतलं सारण पण दिसत असतं, इतकी मी पातळ पारी करते. बरं, मी हे सर्व हातानेच करते, तुम्ही बघताय. मला कुठलाही साचा आवडत नाही. आता हे बघा, ही मी पहिला मोदक करायला घेतला आणि मी हे मोडलं, कारण की ते होईच ना, पुढे जाईना. पुन्हा मी सेकंड टाईम त्याला ट्राय केलं, तसं ते चिटकत होतं सारखं. हे बघा, पुन्हा मी तो गोळा बाजूला टाकला आणि मी ट्राय केला. म्हटलं पुन्हा एकदा ट्राय करूया, तरी नाहीच. 3 वेळा झालं. आता मी पुन्हा, म्हणजे मला मग एक वेळ असं वाटलं की बापरे, आपल्या मोदकांना दृष्ट लागली की काय. पण असं नाही आहे, दृष्ट दुश्मनांची लागते, आपल्यांची नाही लागत. मग मी थोडंसं वाटीमध्ये पीठ घेतलं आणि आता मी या पिठाच्या साहाय्याने करायचा प्लॅन करते आहे. बघूया किती शक्कल मला लढवता येते, तीच बघायची होती. तर मी इथे आता पिठाचा जरा वापर केला आणि तुम्ही मजा बघा, पीठ वापरल्यानंतर बिलकुल पारी गोल होत नाही, वेडीवाकडी कशीही होते, मुळात ती खेचलीच जात नाही अशी, माहीत नाही का. आणि छान नव्हती बनली, म्हणजे अशी जाड जाड लागत होती ती. आणि खूप रिस्की होतं हे काम, कारण की म्हणजे अति नाजूक झालं होतं ते पीठ पण. तरी मी आपले कसेबसे 2-3 मोदक केले. का तर तुम्हाला दाखवायचं होतं की कसं करू शकतो बिघडल्यानंतर. आता मी हा एक पर्याय दिला आहे की थोडंसं पीठ लावून आपण करू शकतो. पण पर्सनली मला विचाराल तर मला बिलकुल आवडला नाही हा प्रकार. कारण तो अजिबात मोदक, बघा ना तुम्ही, मला किती वेळ लागतोय तो करायला. तसा प्रेस होत नाही, खेचला जात नाही, माहीत नाही का. इतकी लोक पिठावर करतात, पण मला नाहीच करता येत. मी खरं सांगते, मी तेल पाण्यावरच करते मोदक. खूप वेळ लागला मला एक मोदक बनवायला. असं कुठे कट वगैरे दिसला ना, आपलेच नखं वगैरे लागत असतात कधीतरी, तर कट दिसला तर आपण पटकन त्या साईडला थोडंसं पीठ आतल्या साईडनी चिटकवायचं, म्हणजे आपला मोदक कुठेही लीक होणार नाही. कारण आपल्याला सारण भरपूर भरायची सवय आहे ना, मग ती गोष्ट लक्षात घ्या. आता इथे मी सारण भरून घेतले आणि हा मोदक वळते. नेहमीसारखा सुबक झालेला नाही आहे, तरी पण मी वळणार आहे. हुश झाला बाई एकदाचा. खूप शक्कल लढवावी लागली. फार काय सुबक नाही झालाय, पण ठीक आहे. कस्टमर वैतागणार नाही एवढा बऱ्यापैकी झालाय. पण मी माझ्या कस्टमर्सना अजिबात दुःख होईल अशा काही गोष्टी करत नाही. मला त्रास झाला तरी चालेल, मी माझ्या कस्टमरना कधीच दुखवत नाही. ना पैशावरून, क्वांटिटी क्वालिटीमध्ये तर मी स्वतःच अजिबात काही कॉम्प्रोमाइज करत नाही. तर माझ्या कस्टमर्सना क्वांटिटी क्वालिटी चांगलं देण्याचं काम मी नक्कीच करणार, कायमच. आणि म्हणून माझ्याकडे रिपीट कस्टमर आहेत जे मला ऑर्डर्स नेहमी देत असतात. रोजच्या जवळजवळ रोजच्या ऑर्डर्स असतात. आता आपण इथे हाताने पारी बनवतो आहे, पण ते इतकं चिकट आहे पीठ की ते पुढेच जात नाही. नेहमीसारखी माझी पारी बनलीच नाही. म्हणजे मला जो माझा ही आयडिया होती तीही फ्लॉप होणार आहे. जेमतेम एवढीशी पारी झाली, नेहमीसारखी खोलगट मोठी छान झालीच नाही. चला, पारी झालेली आहे. आता आपण याच्या पाकळ्या करायला घेऊया. थोडा पाण्याचा तेलाचा हात घेऊन मी इथे पाकळ्या करते.
खूपच वेळ लागत होता मोदकांना. म्हणजे मला 20 मिनिटात मी जर 16 मोदक बनवते तर इकडे मला 16 मिनिटात किती मिळतील मला नाही माहिती. पहिले मी हे असे हातानेच करायची पारी आणि हे त्यात खूप वेळ पण जायचा आणि माहीत नाही काय मला ह्या पुरी मेकरमध्ये मी खूप कम्फर्टेबल आहे. छान होतात मोदक त्याने. मला बघून यावर्षी खूप लोकांनी पुरी मेकर्स घेतले आमच्या नात्यामध्ये, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा किंवा फॉलोअर्समध्ये बऱ्याच लोकांनी घेतले. हा बघा विचित्र मोदक. मलाच आवडत नव्हते माझे मोदक. चला आता तिसरं काय करावं बघूया. एक चान्स पुरी मेकरमध्ये. चला तो चांद तक नहीं तो, माहिती आहे ना. तशी झाली माझी अवस्था. आत्तापर्यंत माझे कमीत कमी 7-8 मोदक व्हायला हवे होते. हे बघा अजूनही पीठ मला साथ देत नाहीये. इथे आता आपला तिसरा मोदक होतोय. एकतर अति मोठी पारी झाली की मला मोदक पकडायला प्रॉब्लेम होतो, कारण की माझे हात फार मोठे मोठे नाही आहेत. त्याच्यामुळे अति मोठी झाली की प्रॉब्लेम होतो. तर कसे वाटले आजचे हे बिघडलेले मोदक? मजा येते बघायला, नाही ना? तर आपला इथे आता काही व्हिडिओ संपलेला नाही आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे जे तुम्हाला बघायचं आहे. खूप सोपं आहे, काही कठीण नाही आहे, पण दाखवणं गरजेचं आहे. तर आता आपला इथे हा तिसरा मोदकही झालेला आहे. चला तर मग आता आपण याला सुधरवूया. तर काय करायचंय, चक्क आपण सुकं पीठ घ्यायचंय आणि थोडंसं त्याच्यात घालून घ्यायचं. उकड विकड काहीही काढायची नाही. थोडं सुकं पीठ सरळ घेऊन त्यात मिक्स करायचं. हे मी असं 1-2 वेळा केलेलं आहे आणि माझा प्रयोग तो सक्सेसफुल झाल्यामुळे मी आज तुम्हाला दाखवते की आपण हे सुकं पीठ घालून थोडा त्याच्यावर तेलाचा हात. आत्ता मी पाणी बिलकुल वापरलेलं नाहीये, फक्त तेल आणि सुकं पीठ एवढंच घालून घेतलंय. भयंकर चिकट 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 झालेला, त्याच्यामुळे सारखं मला परातीला हात फिरवायला लागतो. आता तुम्ही बघा मोदक कसा होईल. आता आपलं फायनल प्रॉडक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. थोडीशी जाड वाटली म्हणून मी जरा अजून एकदा
त्याला प्रेस करून घेतलं आहे. डावा हात मी पाणी किंवा तेल लावून घेते, म्हणजे मग आपण जे हातावर ठेवलेली पारी असते ती सुटायला सोपी जाते, नाहीतर मग चिकटतात हाताला मोदक नाही पाऱ्या. तर आता इथे बऱ्यापैकी पीठ झालेलं आहे. थोडंसं एकदा मला पुन्हा मोडावं लागलं, पण आता होत आहे व्यवस्थित. आणि ते थोडंसं अजून ड्राय होईल, मग ते व्यवस्थित होणार. पण आपल्याला असं ड्राय करायचं असलं तरीही एक थोडंसं ओलं फडकं नक्की ठेवायचं, नाही तर खूप असे चिरा जातात मोदकाला. फायनली माझा मोदक छान झालेला आहे. तर कळलं तुम्हाला माझी ट्रिक, की उकड बिघडल्यानंतर आपल्याला काय करता येईल. तर कुठल्याही परिस्थितीत घाबरून जायचं नाही. आलेल्या संकटावर मात करणं हेच एका स्त्रीचं खरं रूप आहे, आणि आपल्याला ते करावंच लागणार, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर आजचा कसा वाटला पार्ट मला सांगायला विसरू नका. आणि उकड बिघडल्यानंतर आपल्याला किती इझिली करता येईल हे तुमच्या लक्षात आलं असेलच आत्तापर्यंत. आणि आता मी बाकीचे मोदक करून घेते, मग आपली नेहमीप्रमाणे उकड काढीन मोदकाला, आणि कस्टमरचे मोदक तयार होतील. आता मस्त फास्ट व्हायला लागले बघा. चला तर मग मी आता पहिले बाकीचे सर्व मोदक करून घेते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आता इथे जरासं ना मी काठी का फिरवले की अगदीच माझ्या ज्या पाकळ्या होत्या त्या दिसेना अशा झालेल्या, पण ही शेवटची चूक. आता पुन्हा माझे बघा मोदक नाहीच बिघडणार 100%. आता मी मोदक इथे करायला घेतलेले आहेत. हे बघा, हे जे आपण आधी केले होते ना मोदक ते आहे. एक हाताने केला आहे, एक काठी फिरवले, आणि सगळा माझा गोंधळ. आता आपले आले हिरो मोदक. हे पहा, अगदी व्यवस्थित झाले, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे नक्की आजमावून बघा. मी या भांड्याला आता केळीची पानं माझी संपलेली आहेत, आणि माझ्या इथे खाली झाड आहे, ते फार उंचावर गेलेले आहेत. तर पानं इतके दिवस आम्ही विकतही आणत होतो, कारण मोदक बरेच केले. पण आज माझ्याकडे पान नाही आहे, तर मी या भांड्याला पहिलं ओलं करून घेतलं, वरना तेलाचा ब्रश फिरवून घेतला, आणि आता मी हे मोदक उकडायला ठेवते. तर आपल्याला एक 10 ते 12 मिनटं हे मोदक उकडायचे आहेत. शक्यतो 10 मिनटंच उकडावेत, 12पेक्षा. कारण म्हणजे मी माझे मोदक 10 मिनटं का सांगते, कारण की पातळ पारी असते म्हणून, अदरवाईज ते फुटू शकतात. तर इथे आपले मोदक उकडून झालेले आहेत, मस्त वाफ आलेली आहे, दिसते ना. आणि टाकाऊतून टिकाऊ कसं करायचं, तर उरलेल्यातनं, वाया गेलेल्यातनं आपण कसं पुन्हा एक नवीन चित्र उभारू शकतो, ह्याचं मी तुम्हाला आज उदाहरण दिलेलं आहे. तर आता मी हे पॅकिंग करून मोदक डिलिव्हरीसाठी काढते. चला तर मग आपण भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.